कन्सेप्ट शिकणार आहोत. म्हणजे पुढच्या 2 कन्सेप्ट ज्या आहेत या किंवा आणखी एक पुढचा लेक्चर होईल, त्या कन्सेप्ट जर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि ओबीचा आपण प्रॅक्टिकली हा सब्जेक्ट आहे. म्हणजे काय, आपल्याला आपल्या जीवनात ज्या ज्या काय समस्या येतात किंवा आपण कशा प्रकारचे बिहेवियर करावं हे आपण ओपीमधनं शिकू शकतो. आता यामधील आपण डायरेक्ट कन्सेप्ट करू जाऊया. कन्सेप्ट आहे लोकस ऑफ कंट्रोल. आता लोकस ऑफ कंट्रोल बघा म्हणजे काय ते. लोकस ऑफ कंट्रोल रेफर टू द एक्सटेंट टू विच इंडिव्हिज्युअल बिलीव्ह दॅट दे कॅन कंट्रोल इव्हेंट अफेक्टिंग देम. म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतात. त्या घडामोडींमुळे आपण किती प्रभावित होतो याला म्हटलं जातं काय, लोकस ऑफ कंट्रोल. ओके, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काय घडामोडी घडतात त्या घडामोडीतनं आपल्याला संधी प्राप्त होतात, अनेक प्रकारची आव्हाने प्राप्त होतात. त्यातनं आपण किती प्रकारे प्रभावित होतो याला काय म्हटलं जातं, लोकस ऑफ कंट्रोल. ओके, म्हणजे आज जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर बघा की तुम्हाला जर आता काय सांगितलं की तुमचं इंटरनॅशनली काय होतं ट्रान्सफर, की एखाद्याला संधी दिली तुमच्यातल्या संघटनेतील की तुम्हाला आता एका कर्मचाऱ्याची बाबा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्हाला बाहेरच्या देशात जावं लागेल. तर काही एकदम अचानक चिंतेत होतात की ते म्हणतात की अरे आता काय होणार, कसं होणार. तर दुसरे काय म्हणतात, हो मी ॲडजस्ट करू शकतो. समजलं, याला म्हटलं जातं काय, लोकस ऑफ कंट्रोल. की आणि आपल्या कधी आपल्याला बघा आपला बॉस असतो, त्याचा मूड चांगला नसतो, तो आपल्यावर ओरडतो. त्याच्यानंतर आपण म्हणतो आपण अरे अनेकांच्या मनात असा विचारतो की मी एवढं छान काम करतो तरी पण मला आता माझ्या मालकाकडनं ओरडून घ्यावं लागतं आहे. मग त्याच्यावर त्याचं निगेटिव्ह कामावर इम्पॅक्ट होतो. याला म्हटलं तर काय, हा एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल झाला. म्हणजे बाहेरच्यांचा आपल्यावर काय होतो, कंट्रोल होतो. काही जण म्हणू शकतात की ओके मी तर काम माझं चांगलं केलं, याच्यापेक्षा मी चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही, मी एवढ्याच चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि जर काय खरंच माझ्या दुरुस्तीला वाव असेल तर मी दुरुस्ती करेन. हा झाला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. त्यांचा इतरांवर प्रभाव कमी पडतो. बघा, लोकस ऑफ कंट्रोल रेफर टू एक्सटेंट टू विच इंडिव्हिज्युअल बिलीव्ह दॅट दे कॅन कंट्रोल इव्हेंट अफेक्टिंग देम. म्हणजे आपल्यावर जे काय इव्हेंट आपल्या आजूबाजूला घडतात ते आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो. इंडिव्हिज्युअल हू हॅव अ हाय इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल त्यांना इंटरनल्स म्हणतात. म्हणजे ज्यांचा लोकस ऑफ कंट्रोल काय असतो, हाय असतो, त्यांना इंटरनल्स म्हणतात. ते इंटरनल्स त्यांना म्हटलं जातं. बिलीव्ह दॅट देअर ओन बिहेवियर अँड ॲक्शन प्रायमरली बट नॉट नेसेसरी टोटली डिटरमाइन मेनी ऑफ द इव्हेंट इन देअर लिव्ज. ते म्हणतात की काय, की आपल्या ज्या स्वतःच्या ॲक्शन असतात, बिहेवियर असतात, त्यामुळे काय होईल, आपल्यावर आपलं जीवन घडेल. की इतरां गोष्टी घडतात त्यावरून आपल्या जीवनावर एवढा प्रभाव पडत नाही. त्यांना काय म्हटलं जातात, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. ओके, आता पुढे बघूया. ऑन द अदर हँड इंडिव्हिज्युअल हू हॅव अ हाय एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. ज्यांचा इंटरनल म्हणजे समजलं, इंटरनल म्हणजे ते काय म्हणतात की माझ्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्यांचाच प्रभाव माझ्यावर पडेल. ऑन द अदर हँड इंडिव्हिज्युअल हू हॅव अ हाय एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल बिलीव्ह दॅट चान्सेस फेट और अदर पीपल प्रायमरी डिटरमाइन व्हॉट हॅपन्स टू देम. ते म्हणतात की काय, इतर लोक ठरवणार आहेत की माझ्याबरोबर काय घडणार आहे. ते मला जर संधी भेटली तर माझं जीवन चांगलं घडेल. ओके, त्याला काय म्हटलं आता एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. ते काय म्हणतात, माझ्या भोवताली सगळं काही चांगलं घडायला पाहिजे तर मी चांगला बनेल. त्यांना म्हटलं आता एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. आणि इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे काय, की जे म्हणतील की काय मी माझ्यासाठी संधी आव्हानं सगळं काही ते निर्माण करेन. ओके, आता बघू. एन इंडिव्हिज्युअल लोकस ऑफ कंट्रोल हॅज अ नंबर ऑफ सिग्निफिकंट इम्प्लिकेशन फॉर इम्प्लिकेशन म्हणजे परिणाम फॉर ऑर्गनायझेशन. या लोकस ऑफ कंट्रोलचे संघटनेवर कसे परिणाम होतात ते बघू. पहिले आहे का, ॲब्सेंटिझम अँड एलिनेशन. ॲब्सेंटिझम म्हणजे काय सांगा, आपण म्हणतो ॲब्सेंटी म्हणजे गैरहजेरी. आणि एलिनेशन म्हणजे काय, परकीयपणा, म्हणजे परकीयपणा असतो ते. बघा, इंडिव्हिज्युअल विथ द एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल आर लेस सॅटिस्फाय विथ देअर जॉब, हॅव हायर ॲब्सेंटीज रेट्स अँड आर मोर एलिनेटेड. ज्यांच्यामध्ये एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल असतो. एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे काय, ज्यांना काय वाटतं आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींमुळे आपलं जीवन घडत आहेत, त्यांची ॲब्सेंटी काय असते, जास्त असते. ते लेस सॅटिस्फाय असतात. आणि हायर एलिनेशन असतं. एलिनेशन म्हणजे काय, त्यांना ती संघटना आपली वाटत नाही, त्यांना ती परकीयपणाची भावना त्यांच्यामध्ये नेहमी येते की हे माझं नाही आहे. दिस इज बिकॉज एक्सटर्नल बिलीव्ह दॅट दे हॅव लिटल कंट्रोल ओव्हर ऑर्गनायझेशनल आउटकम. कारण त्यांना असं वाटत असतं की बाहेर जे काय घडणार आहे त्यावर काय, किंवा जे काय ऑर्गनायझेशनचे आउटकम म्हणजे आपण ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्यातनं भेटणारे आपल्याला फायदे यावर माझा काय नियंत्रण नाही आहे, त्यामुळे ते सॅटिस्फाय नसतात. ओके,
आता पुढचं काय आहे, इन्फ्लुएन्सेस. इन्फ्लुएन्सेस म्हणजे प्रभाव. बघा, इंटरनल आर मोर लाईकली टू ट्राय इन्फ्लुएन्सेस ऑर प्रेसिडेज अदर अँड लेस लाईकली टू बी इन्फ्लुएन्स बाय अदर. जे आता बघा इंटरनल असतात ना, म्हणजे जे म्हणतात की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, मी स्वतःला घडवेन, ते संघटनेवर प्रभाव टाकतात, त्यांच्यावर लोकांचा प्रभाव पडत नाही. इंटरनल आर मोर इंडिपेंडेंट, ते स्वतंत्र असतात. मोर रिलियंट, विश्वासू असतात. अँड देअर ओन जजमेंट, त्यांची स्वतःची मतं असतात. ते स्वतः वे निर्माण करतात, ते इतरांनी निर्माण केलेल्या वेवर चालत नाहीत. आता आहे का इंटरनॅशनल ट्रान्सफर. ऑन द स्टडी फाउंड दॅट मॅनेजर्स विथ द हाय इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, ज्यांच्याकडे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल हाय असतो, म्हणजे मीच काहीतरी करू शकतो, म्हणजे माझ्यापासून सगळं निर्माण होतं असं ज्यांचे विचार असतात, ते काय करतात, ॲडजस्ट मोर रिडिली टू इंटरनॅशनल ट्रान्सफर देन डीड मॅनेजर्स विथ द हाय एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. ते इंटरनॅशनल ट्रान्सफरसाठी तयार असतात. ओके, आणि ते चांगल्या प्रकारे काय होऊ शकतात, ॲडजस्ट होऊ शकतात एक्सटर्नलपेक्षा. ओके, पुढे काय, इंटरपर्सनल रिलेशनशिप. एक्सटर्नल आर मोर एक्स्ट्रोवर्टेड इन देअर इंटरपर्सनल रिलेशनशिप. त्याचे वैयक्तिक जीवनात जे कोण एक्सटर्नल असतात ते काय असतात, एक्स्ट्रोवर्टेड. एक्स्ट्रोवर्टेड म्हणजे तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं बघा, बाहेर काय चाललं ते. अँड मोर ओरिएंटेड टुवर्ड्स द वर्ल्ड अराउंड देम, आणि ते कशावर केंद्रित असतात, आपल्या बाहेरचं जे काय जग आहे तिथं जे काय चाललंय त्यावर ते काय असतात, केंद्रित असतात. इंटरनल आर मोर इंट्रोवर्टेड अँड आर लेस ओरिएंटेड टुवर्ड द वर्ल्ड अराउंड देम. आणि जे कोण इंटरनल्स असतात ना, ते काय करतात, स्वतःच्या भोवती केंद्रित असतात. बाहेरच्या जगात काही गोष्टी घडू दे, कोरोना येऊ दे जाऊ दे, त्यांच्यावर काय परिणाम पडत नाही, कारण त्यांना माहीत असतं मी माझ्या जीवनाला हवा तेव्हा वेग देऊ शकतो. ओके, म्हणजे आपणला पण ते काय असलं पाहिजे, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असला पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वतःवर आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. पुढे काय, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. इंटरनल मेक मोर अटेम्प्ट टू एक्वायर इन्फॉर्मेशन. जे कोण इंटरनल असतात ना, ते जास्तीत जास्त अटेम्प्ट देतात इन्फॉर्मेशन प्राप्त करायला. ते लगेच मिळालेली इन्फॉर्मेशनवर सॅटिस्फाय होत नाहीत. आर लेस सॅटिस्फाय, ते लेस सॅटिस्फाय असतात. सांगितलं ना, विथ द अमाऊंट ऑफ द इन्फॉर्मेशन दे प्रोसेस. त्यांच्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढं ते काय असतात, लेस सॅटिस्फाय असतात. अँड आर बेटर ॲट युटिलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन. आणि ते युटिलायझेशन इन्फॉर्मेशनचं कसं करतात, चांगल्या प्रकारे करतात. ते काय अधिकाधिक माहिती मिळवतात आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा होऊ शकतो याचा विचार ते सातत्याने करत असतात. आणि आता शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, मोटिवेशन. बघा, इंटरनल डिस्प्ले ग्रेटर वर्क मोटिवेशन. इंटरनल्स असतात त्यांच्यावर मोटिवेशन कसं असतं, चांगलं असतं. अँड सी स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन दे व्हॉट दे डू अँड व्हॉट हॅपन टू देम. त्यांचं चांगला रिलेशनशिप असतं, कशामध्ये, ते काय करतात आणि त्यांच्याबरोबर काय होतं. दे एक्सेप्ट दॅट वर्किंग हार्ड विल लीड टू अ गुड परफॉर्मन्स. त्यांचं सरळ मत असतं की मी जर चांगल्या प्रकारे वर्किंग केलं तर माझं परफॉर्मन्स कसा असेल, गुड असेल. ओके, हे झालं काय, लोकस ऑफ कंट्रोल. लोकस ऑफ कंट्रोलचे किती भाग बघितले, 2. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आणि एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. इंटरनल म्हणजे काय, आपण जे करतो त्याचा आपल्यावर चांगला परिणाम पडेल. मी जर चांगला अभ्यास केला तर मला चांगले मार्क मिळतीलच, सर मला कमी मार्क घालतील, सर रागीट आहेत, या गोष्टींचा ते विचार करणार नाहीत. ज्यांच्याकडे काय, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. आणि एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल ते काय म्हणणार की मी किती अभ्यास केला तरी सर मला कमीच मार्क घालणार, सर रागीट आहेत. ओके, त्याला म्हटलं जातं का, एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. ही लोकस ऑफ कंट्रोल जीवनात पण तुम्ही इम्प्लिकेट केली पाहिजे. तुमचा लोकस ऑफ कंट्रोल कसा असला पाहिजे, इंटरनल म्हणजे तुम्ही जे काय इनपुट द्याल त्याचवरनं तुम्हाला आउटपुट मिळेल. ओके, तरच तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता. तर आपला हा लेक्चर संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेल्फ मॉनिटरिंग ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता आपण आपला हा लेक्चर थांबूया. ओके, बाय.